प्राप्तीसाठी नामस्मरण न करता स्वतःचा विसर पडण्यासाठी ते करा. तुम्हाला कायेची सवय आहे, कायेचे प्रेम आहे, म्हणूनच ध्यान करताना आपण कायेच्या बाहेर आकाररहित आहोत असा अनुभव येतो तेव्हा तुम्ही घाबरता. शब्द हाच वेद आहे आणि वेद हाच तो देव आहे. वेदो नारायण. वेद हे मनरूपाने असतात. कोणी देवतेचे नाव घेतो, पण ती देवता कुठे आहे ते माहीत नसते. तुम्ही आहात हे ज्याच्याने तुम्ही भोगता असा हा आगंतुक निर्माण झालेला लिंगदेह. लिंगदेह कायेत गुप्त आहे. लिंगदेहाचा गुण म्हणजे तुम्हाला तुम्ही असल्याचे स्मरण. मग हळूहळू त्याच्यातूनच 5 प्रकारचे ज्ञान निर्माण होते व ते लहान मूल जसे जसे हळूहळू वाढ घेते तसे त्याचे स्फुरण होता होता ते ईश्वरी अवतार्यापर्यंत पोहोचते. यातून चांगला प्रवाह वाहिला तर योग्य मार्गाला जाईल. मूळ योग्यता मिळवण्यासाठी अंतर्यामी योग्य अशी भूमिका तयार व्हावी लागते. त्यासाठीच कर्मकांडे सांगितलेले आहेत. नामस्मरण करताना तुम्ही लिंगदेहाला जाऊन पोचता. आकाशासहित आकाशात सर्व काही आहे. आकाशाबाहेर शुद्ध स्वरूप निरंजन जन्म म्हणजे तुम्ही असल्याचे स्मरण, जाणीव वा ज्ञान. लिंगदेह रसाचा गुणधर्म केवळ शुद्ध ज्ञान. आपण स्वतः आहे या नात्याने ते तसेच स्मरण करावे, तसेच पाळावे. जन्मापूर्वी तुम्ही आकाश पाहिलेले नाही. या लिंगदेहातूनच आकाश निर्माण होते, मग सर्व दृश्ये येतात. उपासना म्हणजे प्रसन्न करणे किंवा शुद्ध स्वरूपावर जे काय जड पडले आहे ते उपसून काढणे. उपासना केलीच पाहिजे, पण जे निर्माण होत असेल त्याची जोपासना पण केली पाहिजे. त्याच्याने ईश्वराची भेट होते. ईश्वर भेट म्हणजे पूर्वी कायारूप आपण मानून वागत होतात ते आता कायारूप आपण नव्हे या आठवणीने व्यवहार करणे. साखरेत गोडी, सागरात खारटपणा, तसेच या कायेत प्रेम आहे, गोडी आहे. लिंगदेहामुळे स्मृती निर्माण झाली आहे. तुमच्या लिंगदेहात हे सर्व दृश्य भरलेले आहे. गुरुपेक्षा देव श्रेष्ठ मानेल तो शिष्य करंटा. देवळातील मूर्तीपेक्षा साधू संतांचे दर्शन उच्च कोटीचे. तुम्ही स्वतःला कधीतरी साधू संत म्हणता काय? जो भक्तिरसाने भिजला, भक्ती गुणाने निजला तो साधू. जीवदशा सोडून मूळ आत्म्यात मिळाला तो महात्मा. शब्द हेच आपल्याकडे मूळ साधन आहे. देवाचे नाव घेता तो शब्द देवरूप होतो. तीर्थाचे नाव घेता तेव्हा तो शब्द तीर्थरूप होतो. तुमच्या शब्दाला वेदो नारायण म्हटलेले आहे हे लक्षात ठेवा. नामस्मरणाचा तुमच्या वाचेत प्रादुर्भाव होईल. तुमचा शब्द म्हणजे देवाला शब्द होईल. पुढे गुरुचा शब्द पालटत नाही. गुरुशब्दावर अपील नाही. गुरुचे वाक्य खरे आहे ही धारा धरून त्याचे स्मरण जागवित राहिले पाहिजे. शब्दाला किंमत कधी येते? शब्दाप्रमाणे जशी तुमची वागणूक होते तेव्हा. मग त्याचा शब्द तो वेदो नारायण. तो शब्द कोणाला दुखावा होईल असा वापरू नका. शब्दाला धार आहे. सद्गुरूच्या शब्दाला ज्ञानधार असते. तुम्ही मानली तर तुमच्या शब्दाला फार योग्यता आहे, परंतु तुम्ही देहबुद्धीने आपण अपूर्ण केव्हा तरी मरणार याच आठवणीने जगता. तुमचा शब्द शुद्ध झाला तर त्यातून ज्ञान निर्माण होईल. तुमच्या योग्यतेप्रमाणेच मनातून म्हणी मारतात, मनात विचार येतात. नामस्मरणाने शब्दाच्या अर्थाप्रमाणे प्राणरूप आकार घेत व दर्शने होतात. शब्दाने दुसऱ्याचे क्लेश धुतले जातील असे गंगेचे रूप त्या शब्दांना येते. मातीचे सोने बनविणे म्हणजे मर्त्य जीवाला मी अमर आहे अशी जाणीव देणे. यासाठी सर्व उपासना आहेत. सावधानता पाहिजे. घेतलेल्या सल्ल्याप्रमाणे राहणे हा सावधपणा. कर्म करा, पण अयोग्य वागणुकीला जो मिळणार नाही हे पाहिले पाहिजे. अंतरात्म्याला देहरूप न मानता विदेही माना व त्याला सर्व अर्पण करा. देवाने खाल्लेले त्याचे उच्छिष्ट मी खातो प्रसाद म्हणून अशी जर आठवण राहिली तर आणखी पवित्र व्हाल. अन्न खाताना ते देवाला अर्पण करून मग तो त्याचा प्रसाद म्हणून ते खावे. अन्न नाही तिथे प्राण नाही, प्राण नाही तिथे जीव नाही. तुम्ही आम्ही बोलतो ते अन्नरसाच्या वासानेच. प्राणाविणे मन बुद्धी चित्त नाही. प्राण नसेल तर आत्मा कसा?
मग प्राण असताना आत्मा कसा आहे? प्राणाने काया सोडली हे आत्मा जाणतो. गुरुच्या सल्ल्याप्रमाणे जो राहिला तो कधी मेला गेला नाही. ज्याने भक्ती केली ते आत्मरूप झाले. जे मेले गेले म्हणतात ते भ्रांतीचे पुतळे. आत्मा येत जात नाही, प्राण येतो जातो. आकाशाला व्यापून आत्मा आहे. आधी आत्मा नसेल तर आकाशाला कोण ओळखणार? इथपर्यंत कोणी विरुळा जातो. प्राणाला कोणी चैतन्य देव म्हणतात. कोणाचा सल्ला घ्यावा तो पुरता पाळावा. पाळणारे किती आहेत? आत्मा आपणच सर्व बनलेला आहे. मग फलाशेची इच्छा कसली करता? हरी आपणची पूजे आपणाला. तुमचा शब्द शुद्ध झाल्यावर कोणाचे अहित होईल असे बोलू नका, कारण शब्दाला धार आलेली असते. ज्याचे अष्टोप्रहण नामस्मरण चाललेले आहे त्याच्या इच्छेच्या जोमदारपणाने काही करू नका. अनिच्छेच्या जोमदारपणाने नामस्मरण करा. म्हणजे कसल्या तरी प्राप्तीसाठी नामस्मरण न करता स्वतःचा विसर पडण्यासाठी ते करा. नंतर कळेल सर्व काही आपोआपच चाललेले आहे. आपोआप शरीर निर्माण होते, आपोआप त्याला वळण लावले जाते, शिक्षण दिले जाते. जे आपोआपच आहे त्याच्याबद्दल अभिमान घेण्यासारखे काही नाही.